नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर तुम्हाला रोज रोज एकसारखा तेलकट नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला फक्त 1 चमचा तेलामध्ये बनणारा फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळू द्यायचं आहे. मग पाणी हे पूर्णपणे उकळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचं आहे आणि हे तांदळाचे पीठ आता या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला 1 मिनिटापर्यंत व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. मग आता इथे हे मिश्रण बनवून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला आता या रेसिपीसाठी स्टफिंग बनवायची आहे. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 उकळून स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर मी ते करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग शेवटी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताने हे सगळे साहित्य व्यवस्थित स्मॅश करायचे आहेत, मिक्स करायचे आहेत. तर तुम्ही या स्टफिंगमध्ये आणखीन पण भाज्या वापरू शकता. तर व्यवस्थित हे सगळे साहित्य मिक्स करून आता या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर इथे ही स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ही स्टफिंग भरायची आहे. तर थोडेसे हे तांदळाचे पीठ घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ही स्टफिंग भरून घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्या प्रकारे ही स्टफिंग यामध्ये भरायची आहे आणि व्यवस्थित हे पॅक करायचं आहे. तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाच्या जागी बारीक रव्याचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवून घ्यायची आहे. तर मी इथे 2 पीसेस बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर याच्यावरती आपल्याला मोहरी घालायची आहे. तर तुम्ही इथे काळी तिळाचा पण वापर करू शकता. तर अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला हे जी मोहरी आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी इथे 2 पीसेस बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि याच्यावरती तेल नाही तर तूप लावायचं आहे. आणि आता ही रेसिपी दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर तुम्ही याच्यावरती तेल नाही तर तूप पण लावू शकता. तर दोन्ही बाजूनी हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हे बनवून गरमागरम चहाबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटू आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.